अजून एकदाही शाळेच्या रंगमंचावर नाही झाला असा जादूचा प्रयोग सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही या आमच्या शाळेच्या मैदानावर उपस्थित राहा। आमचे चिमुकले तुमची वाट पाहत आहेत। सादर करतोय जल्लोष 2025। स्वागत करते आमची तुळसाडे एक शाळा, आमची तुळसाडे एक शाळा। देव देव हरमाई प्राण घेतल हाती काय तुलाची परिषद कधी आम्ही 100% रिझल्ट देतो आम्ही 100% रिझल्ट देतो आम्ही जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा तुळसवडे नंबर 1। कॉलेजमध्ये सुद्धा नाही आम्ही कमी, कॉलेजमध्ये सुद्धा नाही आम्ही कमी। सोडला नाही नंबर परिषद कधी आम्ही, सोडला नाही नंबर परिषद कधी आम्ही 100% रिझल्ट देतो आम्ही 100% रिझल्ट देतो आम्ही बक्षीस द्यायला तुम्ही करू देखील अर्पून देवाबान करा साकारे झाले
रावणाची होती सोन्याची लंका, रावणा आणि हार्दिक स्वागत. सर्व मान्यवरांचं जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा तुळसोडे 1च्या वतीनं मी हार्दिक स्वागत करतो. स्वागत आहे त्या तेजाची जिथे ज्ञानाची ज्योत प्रज्वलित होते. स्वागत आहे त्या तेजाची जिथे ज्ञानाची ज्योत प्रज्वलतोय. स्वागत आहे त्या प्रेरणेचं जिथे संस्कृतीचं सौंदर्य उमलतंय. आजचा दिवस आमच्यासाठी अत्यंत खास आहे, कारण आज आपल्या शाळेचा वार्षिक सांस्कृतिक महोत्सव, एक असा सोहळा जिथे विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना रंगमंच मिळतो आणि त्यांच्या कलेला सलाम केला जातो. या आनंददायी क्षणी मी आपणा सर्व उपस्थित मान्यवरांचं जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळेच्या वतीनं शाळेच्या मुख्याध्यापक श्री किंजळकर गुरुजी, आम्ही सहकारी शिक्षक बांधव, शाळा व्यवस्थापन समिती, इतर सर्व माता पालक संघ, शिक्षक पालक संघ या सर्वांच्या वतीनं प्रथमतः मी सर्वांचं शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करतो. आपण पुढील कार्यक्रमाकडे वळत आहोत. सादर होत आहे दीप प्रज्वलन. या पवित्र प्रकाशामध्ये आपला आजचा सांस्कृतिक कार्यक्रम, या सांस्कृतिक कार्यक्रमाचा सोहळा उजळून निघणार आहे. सरपंच मॅडम उपस्थित आहेत. आपल्या शाळेच्या वतीने त्यांचं खूप स्वागत. त्यांना विनंती आहे की आपण सरस्वतीचं पूजन करावे. याचबरोबर गावचे सुरेश गावकार दोन्ही पद त्यांच्याकडे आहेत. दुसरे गावकार संजय आदिवेकर, स्वागत. त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री योगेशजी सुतार यांचंही आपल्या शाळेच्या वतीनं खूप स्वागत. याचबरोबर आपल्या गावच्या सुकन्या आणि सोलुडेच्या मुख्याध्यापिका श्री आमच्या आदर्श मार्गदर्शिका श्री आडवेकर मॅडम यांचंही आपल्या शाळेच्या वतीनं खूप स्वागत. यानंतर आपल्या गावच्या सुकन्या श्री कुर्तरकर मॅडम म्हणजे शिलाबाई यांचंही आपल्या शाळेच्या वतीनं. त्याचबरोबर आपल्या सोलुडे शाळेचे सहशिक्षक श्री ढेरे सर यांचंही आपल्या शाळेच्या वतीनं खूप स्वागत. त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र श्री साळुंके सर यांचंही आपल्या शाळेच्या वतीनं खूप स्वागत. मनोहर आडिवरेकर यांना विनंती की त्यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी. मंगेश आडिवरेकर यांनाही विनंती आहे स्टेजवर येण्याची. यानंतर आमचे सहकारी मित्र श्री विलासजी कपाळे यांचं शाळेच्या वतीनं खूप स्वागत. त्याचबरोबर तुळसोडे नंबर 2चे सर्व आमच्या भगिनी किंजळकर मॅडम यांचं सुद्धा शाळेच्या वतीनं खूप स्वागत.
आणि शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये ज्यावेळी आणि बक्षीस देऊन कौतुक करावं. शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक सतत मिळवून त्याचबरोबर कौतुक करावं. अध्यक्ष योगेश सुतार. पुष्प देऊन स्वागत करावं. त्याचे मुख्याध्यापक श्री किंदळकर यांना विनंती करतो की प्रणितचं आपण कौतुक करावं. जन्म जाई वाया हे देवा दिली हाक उद्धार कराया सर अपनी खुलते सोचे आओ पंख जरा फैलाओ रंग नए बिखराओ चलो 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 नए ख्वाब बुन ले मस्ती में डोले बम बम बोले मस्ती में तू डोले मस्ती में डोले भला मछलियां भी क्यों उड़ती नहीं ऐसे भी सोचो ना सोचो सूरज रोज नहाए या बाल भिगो के ये बुद्धू बनाए हमें ये सारे तारे टिमटिमाए या फिर गुस्से में कुछ बड़बड़ाते रहे खुद ही सोचे आओ पंख जरा फैलाओ रंग नए बिखराओ चलो 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 नए ख्वाब बुन ले फक्त आपली जन्मदात्री नाही तर ती रक्षक मार्गदर्शक आणि संकटामधली शक्ती आहे. आपल्या श्रद्धेचं प्रतीक असलेल्या माऊलीचं दर्शन घडवणाऱ्या भावपूर्ण नृत्य सादरीकरणासाठी आपण तयार आहोत. माझी
म्हणजे हा जगनियता विठोबा आपल्या कुटुंबाचा भाग नाही असं म्हणायचं आहे का तुम्हाला? हा विठोबा हेच आपलं कुटुंब. अहो पण या कुटुंबात बाकीची मंडळी आहेत की नाही? या काळा इथाल्याशिवाय बाकीच्याच मी येड्या म्हणते मी. सारखं आपलं ते चक्र फिरवायचं नाही ते त्या इथल्याची पूजा करत बस. खेळ करतात, विविध पारंपरिक खेळ खेळतात आणि आयुष्याच्या नवीन टप्प्याचं स्वागत करतात. या उत्सवातला आनंद, हास्य आणि ऊर्जा आता आपण या नृत्यातून अनुभवणार आहोत. तर टाळ्यांच्या जोरदार टाळ्यात स्वागत करूया मंगळागौर या पारंपरिक नृत्यासाठी. जय देवी मंगळा गौरी, जय देवी मंगळा गौरी. नमस्कार. नमस्कार नमस्कार. बोला नाही, 3 दिवस झाला फोन लावतोय, फोनच लागत नाही. आम्ही सध्या गुवाहाटीमध्ये आहे. बर, काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, ओके मध्ये आहे. शिवकन्याच्या शौर्याची आणि सत्य तेजाची कहाणी सादर करतोय आम्ही शिवकन्या.
आपल्या मराठमोळ्या साज शृंगारांसोबत लावणीचा खणखणीत ठसका. तर चला आता रंगमंचावर येणार आहे आमची कलाकार जिच्या पावलांमध्ये आहे लय, नजरेत आहे जादू. आणि या कार्यक्रमात घेऊन येणार आहे ती लावणीचा भन्नाट बहारा. जरा वेगळंच काहीतरी घडणार आहे. कारण येत आहेत असे कलाकार जे स्वतः तर चालत नाहीत पण तरीही थिरकतात. डोळे मोठे, हातात पातळ आणि हालचाली अगदी झकास. होय, तुम्ही बरोबर ओळखलात. आज रंगमंचावर येणार आहेत पपेट्स. हमारी एंट्री और दिल में बची घंटियां. हमारी एंट्री और दिल में बची घंटियां. किसी कमेंट्री और प्यार की गारंटियां. दाढ़ी करना न अपना ही सुधरना, टूटने लगा है चाहतों का झरना. कि ना मरम्मत हो ना कोई वारंटी. हमारी एंट्रियां दिल में बची घंटियां. शिवाजी महाराजांनंतर गादीला दुसरा वारस मिळाला. आबांचा शंभूबा छत्रपती संभाजी महाराज झाले. राजे, तुमच्या नावाची जादू आज सुद्धा तशीच आहे. आपला विषय नाही. 2 मिनिट तसं नाही. आत्ताच बाहेर आलो एकटीकडून. त्यांच्या मुलांची तयारी केल्याने बाहेर आलो. सगळ्यांनी गप्प बसायचं. आजी आजोबांना अजिबात त्रास द्यायचा नाही. हो मी बरं. हे मातोश्री वृद्धाश्रम. इथे वय झालेले सगळे आजी आजोबा एकत्र राहतात. आजी आजोबांसोबत नीट राहायचं, नीट वागायचं, दंगा करायचा नाही. कळालं? हो मी बरं. आता कळा. आजी आजोबा आहेत कुठं? अहो चला लवकर, किती उशीर करताय तुम्ही. आलो, चला पटापटा चला. आलो ग आलो. आजोबा आजोबा. अरे कोण आलोय आज भेटायला? भेट आजी आजोबांना. अगं बाई किती गोड. थांबा, तुझ्यासाठी गंमत आणली आहे बघ. तुझ्यासाठी आणली आहे फक्त तुझ्यासाठी चांगली. फक्त तुझ्यासाठी चांगली आहे बरं का.
धिंता तक दागिने 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 ता क्रदिंत नक दिन तदिंत नक दिन तक दान दान धिंता तक दान दान धिंता तक दान दान धा जगात हो भारी होती एक स्वारी ढोल की त्याची न्यारे दुनियेला प्यारी कहाणी त्याची खरे खुरे सांगाया लोकी होना सत्य नाही कटून सरी रसिक हो धीर ठेवा तरी सगळ्यांनी एकदा आपण मुलांबरोबर म्हटलं असतं तर अजून मजा आली असती नाही काय. सुखाची